रवी गिरे यांना विनंती आहे साहेबांचा सत्कार करायचा आहे. या ठिकाणी राष्ट्रीय दलित पंथ तालुका यांच्या वतीने देखील सत्कार करण्यात येत आहे. राजाभाऊ खरा, सुनील जाधव, प्रवीण गायकवाड, सोहेब रंगे यांना विनंती आहे की त्यांनी सत्कार करून घ्या. वरती कोणी थांबू नका. सर्वांना विनंती आहे, आपले पक्ष प्रमुख आता संबोधित करणार आहे. सर्वांना विनंती आहे. अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबंधकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान सरसेनापती महानेता श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेचा वारी जमलेल्या माझ्या कुटुंबातील बांधवांनो, बहिणींनो, माता उत्साह हा आहे. मी सगळ्यांचा उत्साह समजू शकतो, पण आता नुसता सत्कार स्वीकारणं आणि सत्कार करणं याच्यामध्ये वेळ घालवण्यात काय अर्थ नाहीये. कारण लढाई आपली जी आहे ती फार मोठी आहे. लढाई फार मोठी आहे आणि मी सत्कार जरूर स्वीकारेन, पण ती लढाई जिंकल्यानंतर स्वीकारेन. आता जरा सर्वांना मी सांगतोय, थोडं समजून घ्या. अनेक जणांना सत्कार करायचा आहे, फोटो काढायचे, हात पुढे द्यायचे, शाली द्यायचे. आता हात पुढे देऊ नका, शाली देऊ नका, आता पहिली मतं द्या. आणि सत्कार करायचाच असेल तर भरघोस मतं देऊन सत्कार करा. आज बऱ्याच दिवसानंतर या विभागात आलेलो आहे. तुम्हाला भेटण्याच्या आधी कोपरगावला होतो. वेळ होती 10:30. म्हटलं 10:30ला कोण लोक येणार, कारण एकतर सकाळ झाल्यानंतर जो तो आपापल्या कामात असतो. पण अशीच किंवा याच्याहून जास्त गर्दी इथं आहे. 10-10:30 वाजता तिथे सुद्धा होती, इथे सुद्धा आहे. आपल्या लक्षात आलं असेल की या जाहीर सभा नाहीये. मी सर्वत्र फिरतोय. याचं कारण असं की करोना काळामध्ये मी तुम्हाला फेसबुक लाईव्ह वरून जे काही सांगत होतो ते सगळेजण तुम्ही माझा एक कुटुंबातील सदस्य म्हणून ऐकून तसं वागत होता. त्याच्याबद्दल पहिला मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायला आलेलो आहे. आणि एका लढाईला उभा राहिलेला आहे. ज्या लढाईला उभा राहिलेलो आहे, मी जे काय करतो ते बरोबर आहे की नाही हे मी विचारायला फिरतो सगळीकडे. बरोबर आहे की नाहीये? जी लढाई लढतो ती माझी लढाई नाहीये. ही लढाई माझ्यासाठी लढाई नाहीये. मला काहीतरी व्हायचंय, मला अमुक व्हायचंय, मला तमुक व्हायचंय, नाही. मला काळजी आहे ती तुमची आणि तुमच्या ज्या काही पुढच्या पिढ्या आहेत त्या या देशाच्या स्वातंत्र्यात जगणार आहेत की यांच्या हुकुमशाहीच्या गुलामगिरीत जगणार आहेत, ते ठरवणारी ही निवडणूक आहे.
आणि म्हणून मी प्रत्येक सभेत जवळपास जे माझ्यासोबत जोडले गेले त्यांना तर सांगतोच, पण अगदी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की तुम्ही जे काही करता वेळेत सावध व्हा. आमची 25-30 वर्ष वाया गेली. हिंदुत्वाच्या त्यांच्या बुरख्याला आम्ही फसलो, त्यांना दिल्लीमध्ये पाठवलं आणि दिल्लीत गेल्यानंतर आमच्याच मुळावर ते जे काही घाव घालतायत, ही त्यांची वृत्ती, नीच वृत्ती बघितल्यानंतर भाजप आणि RSSच्या कार्यकर्त्यांनी आता सावध व्हायला पाहिजे की ही लोक कोणाची नाहीत. आत्ताचा जो भाजपचे जे नेतृत्वाची फळी आहे, ही नेतृत्वाची फळी कोणाची नाही. अरे ज्यांनी या शिवसेना प्रमुखांनी मोदींना तेव्हा संकट असताना वाचवलं, त्यांच्या शिवसेनेला हे खतम करायला निघाले. यांची काय अवकात आहे आता लक्षात घ्या. हे नुसतं मित्राला नाही संपवत, काँग्रेसला संपवायला निघाले होते. काँग्रेस संपत नाही म्हणून काँग्रेस फोडायला लागले. शिवसेना संपत नाही म्हणून शिवसेना फोडली. नुसती फोडली नाही तर शिवसेना चोरली असं त्यांना वाटतंय. नितीश कुमारला परत घेतला म्हणजे ज्या भ्रष्ट लोकांविरुद्ध भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत जो काही बेंबीच्या डेटापासून आरडाओरडा केला, त्यांचीच धुणी आता यांना धुवावी लागते. भाजपच्या कार्यकर्त्यांची मला दया येते की ज्यांना तुम्ही भ्रष्ट 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 म्हणून ज्यांच्या अंगावर तुम्ही चिखल उडवला, त्यांची धुणी भांडी आता तुम्हाला करायची वेळ आलेली आहे. कारण अशोक चव्हाणांवरती सुद्धा काय बोलले ते तुम्हाला कल्पना आहे. मोदी सुद्धा बोलले होते, आपले फडणवीस फडणवीस ना नुसतं त्यांना फोडाफोडीकडे धंदाच नाहीये. दुसरा कपट कारस्थानं करायची, नीच कारस्थानं करायची. आणि म्हणे गृहमंत्री घरफोडे, हे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्या वेळी घरफोड्या मंत्री म्हणायला पाहिजे. हा घरफोड्या मंत्री आहे. दुसऱ्यांची घरं फोडतायत आणि स्वतःची घरं भरतायत. पण अजितदादा पवार 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा मोदीजींनी स्वतः आरोप केला होता. आता हे सगळ्या घोटाळ्यांची धुणी भांडी, सगळे काय कपडे काय असतील, काय काय कपडे असतील तुम्ही विचार करू शकता. हे सगळे कपडे आता हे भाजपमध्ये धुत बसले. काय ही परिस्थिती आली. आणि इथला जो खासदार ज्याने गद्दारी केली, माहिती तुम्हाला, म्हणजे मी मगाच्या सभेत बोललो की आपण आधी भाऊसाहेबांना निवडून दिलं होतं. भाऊसाहेब चुकले, काँग्रेसमध्ये गेले, पुन्हा आपल्यात आले आणि आले ते नुसते नाही आले, काँग्रेस सोबत घेऊन आले. आज काँग्रेस आपल्या सोबत आहे, राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे. आता सुद्धा मला इकडे काँग्रेसच्या लोकांनी सत्कार केला, राष्ट्रवादीचे लोक सत्कार करतात, मुस्लिम समाज सत्कार करतोय, वंचित समाज जे आहेत ते सत्कार करतायत. पण वास्तवने जे गेले त्यांनी कधी शिवसेना फोडण्याचा नाही प्रयत्न केला. या आरामखोरांनी शिवसेनेची गद्दारी केलीच, पण शिवसेना चोरण्याचा जो एक प्रकार जो मिंदे करतोय, धनुष्यबाण, अरे पेलून दाखव, माझं आव्हान आहे. पेलून दाखव. मिंद्यांनी आधी त्याची दाढी सांभाळता येते का बघावं आणि त्याच्यानंतर शिवधनुष्य उचलावं. मिंदे ते मिंदेच, पण शिवसेना फोडण्याचं आणि शिवसेना चोरण्याचं पाप हे या गद्दारांनी केले. आणि ज्या गद्दारांनी पाप केलं त्यांच्या टोळीत हा आत्ताचा जो आपण निवडून दिला तो गद्दार त्यांना सामील झालेला आहे. हा गुन्हा आहे, हे पाप आहे आणि या गुन्हेगाराला क्षमा करता येणार नाही. या पाप्याला, या गद्दाराला नुसता गद्दार म्हणून सोडून नाही देता येणार. एक तर माझ्या माहितीप्रमाणे या गद्दाराला आता तिकीटच मिळणार नाही, कारण काय तोंडाने फिरणार. कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसलेला आहे, तीच तुमची निशाणी आहे. धनुष्यबाणी निशाणी नाही, तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ही तुमची निशाणी आहे. आणि जर तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर घरामध्ये बसा आणि निर्लज्ज असाल तर गद्दारीचा शिक्का कपाळावरती मारून तुम्ही जनतेत फिरून दाखवा. हा गद्दार आहे. आपण जी कामं केली, अगदी निळवंडे भरणारा सुद्धा जे काय आपण मदत करत होतो, पाणी पुरवठा आता मागायची मी गेलो कोपरगाव मध्ये,
तिकडे आठवड्यातून एकदा पाणी येतं, ते सुद्धा गाळ मिश्रित. आमच्याकडे रोज येतं. तुमच्याकडे रोज येतं, पण तिकडे आठवड्यातून एकदा येतं. आणि त्या पाणी पुरवठा यंत्र, त्या जी काही योजना आहे तिला आपण पैसे दिले, ती आता पूर्णत्वाला आल्यानंतर हे टिकोजीराव तिकडे जणू काय आम्हीच सगळं केलं म्हणून श्रेय खायला येणार. अरे शेतकरी इकडे काव फोडतोय, इकडे फोडतोय, तिकडे दिल्लीच्या सीमेवरती फोडतोय. इकडे सुद्धा काही शेतकरी आलेत का? आलेत का? बहुतेक सगळे आहेत. बरं, आता तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगायचं, कारण मला कल्पना नाही, मी निर्णय घेतला, मी मुख्यमंत्री झालो, माझ्याकडे कोणी शेतकऱ्यांनी आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी केली होती आणि नव्हती. तरी सुद्धा मी माझं जे पहिलं अधिवेशन नागपूरचं झालं तिथे निर्णय घेतला, मी घेतला निर्णय की माझ्या राज्यातल्या या शेतकऱ्याला आधी खूप मोठं काही नाही, पण किमान 2 लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे ते पीक कर्ज मी त्यांना मुक्त करण्याचा मी निर्णय घेतला होता. मिळाली होती की नव्हती काय सांगा. आणि अटीतटी शर्ती नव्हत्या. 2 योजना होत्या. एक आपण महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, आणि त्याच्या आधी आपण यांच्या सोबत होतो त्यांनी काय केली होती, छत्रपती शिवाजी महाराज. त्या योजनेमधल्या किती जणांची कर्जमुक्ती झाली आणि आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती किती जणांनी मिळाली हे तुम्ही सांगा ना सर. आता सुद्धा त्यांच्या ज्या काही योजना येतात त्याच्यामध्ये अटी तटी नियम एवढे क्लिष्ट आहेत की शेतकरी म्हणतात नको रे बाबा, मला काही कळत नाही, आणि कळत नाही तेवढं माझं आहे तेवढं तुमचं मला पुरेसं आहे, जे संकट आहे ते पुरेसं आहे मला, आणखीन त्याच्या काही अर्ध्याची कटकट नको मला. पण आपण शेतकऱ्याला कुठेही त्रास न देता 2 वेळा फक्त सही किंवा अंका ह्याच्यावरती तुम्हाला मी कर्जमुक्त केलं होतं. आणि जणू काय ते कर्जमुक्त केलं, मी पाप केलं म्हणून या हरामखोरांनी गद्दारी करून आपलं सरकार पाडलं. एकाने पाप केलं, शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं, एकाने गुन्हा केला, मी पाप केलं. आपल्या काळामध्ये जी काही नैसर्गिक आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये मी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलो होतो की नाही, तुम्ही सांगा. मग हे मी काही गुन्हा केला, हे काही मी पाप केलं. आणि आता यांनी जी काही योजना काढली, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, किती जणांना मिळाले सांगा. मिळाली असेल मला आनंद आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना. मग गेल्या कुठे तुमच्या योजना? बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.